रोह्यात भीषण अपघात, डंपरच्या धडकेत 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात भिशेखिंड येथील नागेश्वर मंदिरासमोर केटीएम मोटरसायकल आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झालाय। अपघात इतका गंभीर होता की डंपर चालकाने मोटरसायकलला तब्बल 50 ते 60 फूट फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या दुर्घटनेत रोहा येथील धनगराळी परिसरातील 22 वर्षीय राज गणेश पवार यांचा मृत्यू झालाय। अपघातानंतर डंपर शेतात पलटी झाला असून चालक फरार आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पुढील कारवाई सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। अपघातानंतर वेस्टेज मटेरियल वाहतूक करणारा डंपर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाला। मात्र डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम तसेच रोहा पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे पाठवला। या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अविनाश पाटील करीत आहेत। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो रायगड महाराष्ट्र।